नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की पदार्थाच्या 3 अवस्था असतात: स्थायू, द्रव, वायू. तर पदार्थाच्या 3 अवस्था असतात: स्थायू, द्रव आणि वायू. आपल्या सभोवताली असणारा पदार्थ आपल्याला या 3 अवस्थेमध्ये आपल्याला आढळत असतो. एकतर त्या पदार्थाचं स्वरूप स्थायू रूप असू शकतं, नाहीतर द्रव रूप असू शकतं, किंवा वायू रूपामध्ये आपल्याला एखादा पदार्थ आपल्याला आढळतो. आता इथं आपल्याला थोडे आठवा. काय सांगितलेलं आहे? पाण्याच्या स्थायू, द्रव व वायू अवस्थांची नावे इथं आपल्याला विचारलेली आहेत. आता तुम्हाला माहीत आहे की पाण्याचं स्थायू रूप काय आहे? तर बर्फ आहे. पाण्याचं द्रव रूप कोणतं आहे? तर पाण्याचं द्रव रूप हे पाणीच आहे. आणि पाण्याचं वायू रूप किंवा पाण्याची वायू ही अवस्था कशाला म्हणतात? तर बाष्प किंवा वाफ ही पाण्याची वायू अवस्था आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे की पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर. आत्ताच आपण बघितले की पदार्थाच्या 3 अवस्था असतात: स्थायू, द्रव, वायू. या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. त्यानंतर येथे आपल्याला करून पाहूयामध्ये आपल्याला एक छोटासा प्रयोग सांगितलेला आहे. काय केलेलं आहे त्यांनी? तर एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिटच्या दिव्यावरील तापवलेले आपल्या चित्रामध्ये दिसत आहे. आता काय त्यामध्ये आपल्याला मेणाच्या तुकड्यामध्ये बदल दिसून येतो? तर जेव्हा आपण त्याला उष्णता द्यायला सुरू केली की ते मेण वितळायला सुरू होतं. पण वरील कृती करत असताना सर्वात अगोदर मेणाची अवस्था कोणती होती? तो स्थायू होता, द्रव होता का वायू अवस्थेत होता? तर मेण हा स्थायू या अवस्थेमध्ये होता. आता त्यानंतर आपण उष्णता द्यायला सुरू केल्यानंतर मेणाला उष्णता द्यायला सुरू केल्यानंतर मेणाची अवस्था जी स्थायू होती ती आता कशामध्ये झालेली आहे? तर द्रवरूपामध्ये आपल्याला तिथं उष्णता दिल्यानंतर आपल्याला दिसत आहे. आपल्या चित्रामध्ये दिसत आहे उष्णता देण्याच्या अगोदर एखाद्या वाटीमध्ये मेण दिसत आहे. त्यानंतर ते आपल्याला उष्णता देत असलेल्या चित्रामध्ये दिसत आहे. आणि उष्णता दिल्यानंतर जे मेण वितळतं, जे की स्थायू मेण होतं, आता ते मेण द्रवरूपामध्ये आलं. त्याच मेणाला थोडंसं थंड केल्यानंतर किंवा त्याला थोड्या थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्या द्रव मेणाचं नंतर स्थायू मेणामध्ये रूपांतर आपल्याला झालेलं दिसतं. तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर झाले असे म्हणतात. तर इथं पहा, मेणाला उष्णता देण्याच्या अगोदर तो स्थायू रूपामध्ये होता, बरोबर आहे. त्याची अवस्था कोणती होती? स्थायू होती. त्यानंतर त्याला आपण उष्णता द्यायला सुरू केली, त्याची अवस्था बदलली गेली. तो स्थायू रूपातून उष्णतेमुळे तो द्रव रूपामध्ये आला. त्यानंतर उष्णता देणं बंद केलं. त्या द्रवरूपातील मेणाला नंतर थोडं थंड पाण्यामध्ये ठेवलं तर द्रवरूपी असलेला मेण नंतर आणखी स्थायू रूपामध्ये इथं आलेला आपल्याला दिसून आला. म्हणजेच काय? तर पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो, म्हणजे स्थायूमध्ये सुरुवातीला स्थायूमध्ये असेल आणि त्याला उष्ण दिली असता तो द्रव रूपामध्ये जातो. द्रवाला आणखी उष्ण दिल्यानंतर तो वायू अवस्थेमध्ये जातो. तर ही जी काही अवस्था बदलत जाते, म्हणजे पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर झाले असे म्हणतात. त्यानंतर सांगा पाहूमध्ये आपल्याला विचारलं आहे की स्पिरिट, कापूर, पेट्रोल, तूर, खोबरेल तेल, डांबर गोळ्या, नवसागर या पदार्थापैकी तुम्ही थंडीत कोणते पदार्थ गोठलेले पाहिले आहेत? थंडीच्या दिवसामध्ये वरील दिलेल्या पदार्थापैकी कोणते पदार्थ गोठतात? तर आपण पाहतो तूप हे गोठलेलं असतं, बरोबर आहे. तेल हे देखील गोठतं थंडीच्या दिवसामध्ये. त्यानंतर पहा, वरील दिलेल्या पदार्थामध्ये
कोणत्या द्रवाचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे? तर या दिलेल्या पदार्थापैकी स्पिरिट आणि पेट्रोल हे जे द्रव अवस्थेमध्ये असलेले जे पदार्थ असतात यांचं वायूमध्ये रूपांतर होत असतं. त्यानंतर कोणत्या स्थायूचे परस्पर वायूत रूपांतर झालेले आपण पाहिले आहे? तर कापूर, डांबर गोळ्या, नवसागर हे जे पदार्थ आहेत वरील दिलेल्या यादीमध्ये, तर या तिन्ही पदार्थाला आपण उष्णता दिल्यानंतर आता कापूर, डांबर गोळ्या आणि नवसागर यांची अवस्था कोणती आहे? हे कुठल्या अवस्थेत आहेत? तर स्थायू अवस्थेत आहेत. पण या स्थायू पदार्थांना आपण उष्णता दिली असतात त्यांचं द्रवामध्ये रूपांतर होत नाही, द्रव अवस्थेत रूपांतर होत नाही, तर त्यांचं थेट कशामध्ये, कोणत्या अवस्थेत रूपांतर होतं? तर वायू या अवस्थेमध्ये रूपांतर होतं. तर वरील दिलेल्या यादीमध्ये कोणत्या स्थायू पदार्थाचं परस्पर वायूमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं? तर कापूर असेल, डांबर गोळ्या असतील, नवसागर असेल. हे आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की कापराला आपण पेटवलं किंवा उष्णता द्यायला सुरू केली असता ते आपल्याला कधी द्रवरूपामध्ये दिसत नाही. आपण कपड्यामध्ये जेव्हा आपण डांबर गोळ्यामध्ये ठेवतो तर ते डांबर गोळीचा दिवसेंदिवस आकार हा लहान 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 होत जातो. बरोबर आहे. म्हणजे त्याचं स्थायू अवस्थेचं रूपांतर थेट कशामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये रूपांतर झालेलं आहे? द्रवामध्ये न होता वायू या अवस्थेमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय? तर पदार्थास आपण उष्णता दिल्याने किंवा त्या पदार्थाची उष्णता आपण काढून घेतल्याने पदार्थात हे अवस्थांतर होत असते. वरील आपण प्रयोगामध्ये बघितलं की सुरुवातीला मेन जे होतं हे स्थायू अवस्थेमध्ये होतं, ते द्रव अवस्थेमध्ये कधी आलं? जेव्हा आपण त्याला उष्णता द्यायला सुरू केली. त्यानंतर द्रव अवस्थेतील मेन आपल्याला नंतर आणखी स्थायू अवस्थेमध्ये केव्हा आलं? जेव्हा त्या मेणामधील द्रव अवस्थेतील मेणामधील जेव्हा आपण उष्णता काढून घेतली तेव्हा ते आपल्याला नंतर स्थायू अवस्थेमध्ये आपल्याला आल्याचे दिसून आले तिथं. तर म्हणजेच काय? तर एखाद्या पदार्थाला आपण उष्णता दिली किंवा त्या पदार्थांमधली आपण उष्णता काढून घेतली तर त्या पदार्थांचं हे अवस्थांतरण होत असते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा आपल्याला स्थायू, द्रव, वायू या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आढळत असतो. आपल्या सभोवताली असलेल्या वस्तूचं निरीक्षण करा. पहा, तुम्हाला प्रत्येक पदार्थ या तीनपैकी कुठल्या ना कुठल्या एका अवस्थेमध्ये तुम्हाला नक्कीच आढळून येईल. असे होऊन गेले. कोण? तर 19व्या शतकात जे बिलार्ड गिब्स या शास्त्रज्ञानाने पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं होतं. तर पदार्थाची जी वैशिष्ट्ये असतात हे पदार्थाचे वैशिष्ट्ये त्यांची अवस्था, पदार्थाची अवस्था नेमकी कशी आहे किंवा त्यांच्या पदार्थामध्ये असलेले जे काही कण आहे त्या कणाची संरचना कशी आहे यावर त्या पदार्थाची संरचना ही अवलंबून असते. यानंतर आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे. काय दिलेलं आहे तिथे पहा. मुद्दे, स्थायू, द्रव, वायू. या तक्त्यामध्ये सर्वात अगोदर उदाहरण कुठलं घेतलेलं आहे त्यांनी? लोखंडाचा तुकडा. लोखंडाचा तुकडा कुठल्या अवस्थेमध्ये आपल्याला आढळतो? तर स्थायू या अवस्थेमध्ये आढळतो. त्या लोखंडाच्या तुकड्याचा आकार कसा असतो? तर त्याला स्वतःचा आकार असतो. लोखंडाच्या तुकड्याला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवलं त्याचा आकार बदलतो का? नाही, त्याला स्वतःचा आकार असतो. उदाहरणार्थ आता पाणी पहा. आपण वाटेमधलं पाणी जर आपण ग्लासमध्ये जर आपण ओतलं तर त्याचा आकार कशाचा प्राप्त झाला? ग्लासचा झालेला आहे. बरोबर आहे. तर इथं लोखंडाला काय आहे? तर स्वतःचा आकार असतो. त्याला कशीही कुठे ठेवले तरी त्याचा आकार कायम राहतो, त्याचा आकार हा बदलत नसतो. त्याचं आकारमान कसं असतं? तर त्याचं आकारमान हे ठराविक असतं. साखर, वाळू असे जे काही स्थायू पदार्थ जे सपाट पृष्ठभागावर ओतल्यास जसं त्याचा ढीग होतो, बरोबर आहे. तर तसंच साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो. म्हणजेच काय? इथं आपल्याला साखर, वाळू हे देखील आपल्या स्थायू अवस्थेतील असलेली दुसरी जी उदाहरणं आहेत ती देखील इथं आपल्याला उदाहरणादाखल सांगितलेली आहेत.
त्यानंतर दुसरं द्रवामधलं उदाहरणाने सांगितलेलं आहे पाणी, स्पिरिट आणि तेल. आता बघा, या तिन्ही द्रव किंवा कुठलाही द्रव अवस्थेतील पदार्थ घ्या, याने इथं उदाहरण दाखल आपल्याला तीन पदार्थांची नावं सांगितलेली आहेत. किंवा कुठल्याही द्रव अवस्थेतील पदार्थ घ्या, त्यांना स्वतःचा आकार नसतो. आपण एखाद्या भांड्यामध्ये ओतल्यानंतर त्यांना त्या भांड्याचा आकार प्राप्त होत असतो, त्या भांड्याचा ते आकार घेत असतात. त्याचप्रमाणे द्रव्यांना देखील ठराविक आकारमान असते. भांड्यातील ते ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास ते पसरतात. पाणी आहे, सपाट पृष्ठभागावर ओता, ते तुम्हाला उताराच्या दिशेने तुम्हाला वाहत असलेले ते तुम्हाला दिसून येईल, बरोबर आहे. आणि जसा पृष्ठभाग आहे तसा ते त्या पद्धतीचा ते आकार घेत असतात. त्यानंतर वायू म्हणजेच काय, उदाहरण काय सांगितलेलं आहे, हवा. हवेला स्वतःचा आकार असतो का, तर नसतो. आणि त्याचप्रमाणे उपलब्ध असलेली सर्व जागा ते व्यापत असतात. त्याचप्रमाणे त्यांचं ठराविक आकारमानही नसतं. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्यांचे आकारमान हे कमी जास्त होत असते. तर या ठिकाणी आपल्याला स्थायू, द्रव, वायू या पदार्थाच्या 3 अवस्थांमधील उदाहरण घेऊन त्यांचे आकार आणि आकारमान यामधील आपल्याला इथे फरक सांगितलेला आहे. त्यानंतर पहा उष्णता आणि अवस्थांतर. आता या ठिकाणी पहा, अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात. उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात रूपांतर होते. त्यानंतर त्याच द्रवाला आणखीन उष्णता दिली असता त्याचे वायूमध्ये रूपांतरण होते. हे आपण मागील इथेपर्यंत आपण शिकलेले आहात. त्याचप्रमाणे एखादा पदार्थ थंड होत गेला म्हणजेच त्यातली उष्णता आपण काढून घेतली किंवा कमी झाली तर त्याचे नंतर वायूचे द्रवात रूपांतर होते. द्रवाची आणखीन उष्णता काढून घेतली तर कशामध्ये रूपांतर होतं, द्रवाचं स्थायूमध्ये रूपांतर होतं. यानंतर इथे आपल्याला दाखवलेलं आहे की अवस्थांमधील बदल. स्थायूला उष्णता दिली की त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं, द्रवाला आणखीन उष्णता दिली की त्याचं रूपांतर वायूमध्ये होतं. तेच उलट क्रमाने जर वायूला थंड केले की त्याचं रूपांतर द्रवरूपामध्ये होतं आणि द्रवाला आणखीन थंड केले की त्याचं रूपांतर स्थायू रूपामध्ये होतं. यानंतर पहा सांगा पाव. पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच त्याची वाफ होते का, होत नाही. फ्रीजमध्ये आपण वाटीमध्ये पाणी जर भरून ठेवलं तर लगेच त्याचा बर्फ बनतो का, एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी भरून ठेवलं की लगेच त्याचा बर्फ बनतो का, नाही, ते लगेच होत नाही. ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या लगेच घडून येत नाही. का होत नाही, तर पदार्थाला एक विशिष्ट प्रमाणात उष्णता द्यावी लागते किंवा विशिष्ट प्रमाणात आपल्याला उष्णता त्यामधील काढून घ्यावी लागते. त्याचवेळी त्या पदार्थामधील आपल्याला अवस्थांतरण झालेले हे आपल्याला दिसून येत असतं. म्हणजे आपण पाण्याने भरलेलं पाणी जर एका शेगडीवर ठेवले की लगेच ते गरम होत नाही एका सेकंदामध्ये, तर त्याला एक विशिष्ट प्रमाणात आपल्याला उष्णता द्यावीच लागते, तेव्हाच ते पाणी आपल्याला गरम झालेलं दिसून येतं. फ्रीजमध्ये भांड्यामध्ये पाणी भरून ठेवले की लगेच त्याचा बर्फ तयार होतो असं नाही, तर त्यामधील उष्णता जी आहे ती काढून घेतली असता त्याचे मग अवस्थांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. तर पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा उष्णता काढून घेतल्यावर किती थंड होतो यावर त्यांचे अवस्थांतर हे अवलंबून असतं. आता एखादा पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे आपल्याला कशाहून समजतं, तर हे आपल्याला तापमापी यावरून आपल्याला समजतं. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की तापमापीचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर एखाद्या पदार्थामध्ये असलेलं तापमान मोजण्यासाठी आपण तापमापीचा उपयोग करत असतो की तो पदार्थ किती गरम आहे हे आपण आता एखादं पाणी जे आहे, आंघोळीचं पाणी जेव्हा आपण थंड आहे किंवा गरम आहे हे आपण पाण्यासाठी आपण त्याच्यावर जेव्हा मध्ये हात बुडवतो तेव्हा आपण अंदाजाने सांगतो की पाणी थंड आहे, कोमट झालेलं आहे किंवा गरम झालेलं आहे. पण नेमकं आपण जे सांगतो त्याच्यामध्ये अचूकता नसते. तिथे आपण अंश सेल्सिअसमध्ये आपण सांगू शकत नाही. तर पदार्थाचं तापमान सांगण्यासाठी आपण तापमापीचा उपयोग करत असतो.
पदार्थाचं तापमान मोजण्यासाठी आपण तापमापीचा उपयोग करत असतो आणि तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरत असतो. आजकाल आपण पाहतो की आजकाल अनेक प्रकारचे तापमापे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डिजिटल तापमापीचा देखील वापर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येत आहे. बरोबर आहे. आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी आपण पाहतो की आजकाल डिजिटल तापमापी आपल्याला बाजारामध्ये दिसून येतात किंवा इथं आपल्याला खाली चित्रामध्ये दाखवलेली आहे. बरोबर आहे. तर हे डिजिटल प्रकारचे तापमापे आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर पहा, करून पाहूया काय सांगितलेलं आहे. तर प्रयोगशाळेमधील एक तापमापी घ्या, त्याच्या खालच्या टोकाकडील फुग्यात पारा भरलेला असतो. तापमापीचं जर निरीक्षण केलं तर तापमापीच्या खालचं जे टोक असतं थोडा भाग असा फुगीर असतो आणि त्यामध्ये काय भरलेलं असतं, पारा भरलेला असतो. हा पारा फुग्यातील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल. पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन केलेले दिसेल. आता पहा, आपण तापमापीचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला त्यामध्ये पारा हा दिसूनच येतो. त्याचप्रमाणे काही ठराविक अंतरावर तुम्हाला त्यांचे अंशांकन म्हणजे तिथे मापे किंवा संख्या लिहिलेली तुम्हाला तिथे दिसून येते. बरोबर आहे. म्हणजे त्यावरून आपल्याला त्या संख्येचं वाचन केल्यानंतर आपल्याला पारा त्या संख्येपर्यंत आला किंवा विशिष्ट संख्येपर्यंत आला तर तितकं त्या पदार्थाचं तापमान आहे हे आपल्याला सांगता येईल. आता तापमापीचा फुगा पाण्यात पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने आपण तिथं तापमापी धरायचे आपल्या चित्रामध्ये दिसत आहे की एक भांडे घेतलेले आहेत, त्या भांड्यामध्ये बर्फ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्या बर्फामध्ये तापमापी ही आपल्याला बुडापर्यंत पूर्णपणे आतमध्ये ठेवलेली दिसून येत आहे. त्यानंतर काही वेळानंतर त्या पाण्याचे तापमान नोंदवायला सांगितलेलं आहे. आता हीच कृती आपण थोड्या गरम पाण्यात किंवा दुसऱ्या भांड्यात थंड किंवा बर्फ घेऊन करा. दोन्ही तापमानाची इथं आपल्याला नोंद करायला सांगितलेली आहे. तर निश्चितपणे आपल्याला त्या तिन्ही कृती आपण जर कृती करून पाहिल्या तर या कृतीमधील प्रत्येक तापमानामधील आपल्याला बदल झालेला किंवा जे काही तापमान आलेलं आहे यामध्ये आपल्याला कमी जास्तपणा नक्कीचपणे दिसून येईल. आता इथं काही आपल्याला इथे उदाहरणं सांगितलेली आहे की उकळत्या पाण्याचं तापमान किती असतं, तर 100 अंश सेल्सिअस इतकं सुमारे त्यांचं तापमान असतं. गोठणारं पाणी म्हणजे जेव्हा पाण्याचा बर्फ बनतं, बरोबर आहे, तेव्हा त्याचं तापमान किती असतं, तर तापमान सुमारे 0 अंश सेल्सिअस इतकं असतं. म्हणजेच काय, पाण्याची वाफ किती अंश सेल्सिअसला बनते, तर 100 अंश सेल्सिअसला ही पाण्याची वाफ बनत असते. आणि पाण्याचा बर्फ किती अंश सेल्सिअसला बनतो किंवा तयार होण्याची प्रक्रिया होते, तर 0 अंश सेल्सिअसला इतकं तापमान त्याचं असतं गोठणाऱ्या पाण्याचं. आता हिवाळ्याच्या रात्रीच्या वेळी साधारणतः हवेतील तापमान किती असतं, तर 15 अंश सेल्सिअसपेक्षा हे कमी असतं. तर उन्हाळ्यात भर दुपारी हे तापमान आपल्याला माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला की उष्णतेचा किती त्रास होतो, तर साधारणतः 35 अंश सेल्सिअस साधारणतः तापमान हे इतकं असतं. आजकाल आपण पाहतो की 35 अंश सेल्सिअसपेक्षा पुढे तापमान आजकाल आपल्याला गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. फ्रीजमधील तापमान किती असतं, तर 5 अंश सेल्सिअस इतकं फ्रीजमधील तापमान असतं. आणि त्यानंतर फ्रीजरमधील तापमान म्हणजे ज्या ठिकाणी आपण बर्फ तयार होण्यासाठी जे सेपरेट कंपार्टमेंट जे असतं फ्रीजमधील, तिथील तापमान किती असतं, तर 18 अंश सेल्सिअस. बरोबर आहे. आपल्या शरीराचं तापमान किती असतं, साधारणतः 37 अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं. तर इथं आपल्याला आपण तक्त्यामध्ये पाहिलेलं आहे की उकळत्या पाण्याचं तापमान किती असतं, तर 100 अंश सेल्सिअस. गोठणाऱ्या पाण्याचं तापमान किती असतं, 0 अंश सेल्सिअस. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की उत्कलन. आता बघा, पाण्याचं जे आहे हे सतत बाष्पीभवन हे होत असतं. फरशीवर सांडलेलं पाणी जे आपल्याला दिसून येतं ते हळूहळू आपोआप नाहीसं होतं, म्हणजेच काय ते वाळतं, हे आपल्याला माहीत आहे. बरोबर आहे. बाष्पीभवन पाण्याचे पृष्ठभागावर होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते, तर काय दिसून येतं, इथं आपल्या चित्रामध्येही दाखवलेलं आहे. पहा
तर जसं जसं पाणी गरम होते तसं तसं त्याचं तापमान वाढते आणि बाष्पीभवन हे अधिक जलद गतीनं आपल्याला होत असलेलं दिसून येतं. आता इथे एक प्रयोग सांगितलेला आहे, पहा, कृती करून दाखवलेली इथं आहे. तर शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणजेच काय, तर आपल्याला त्याच्या पृष्ठभागावरून पाण्याचे बुडबुडे येताना आपल्याला दिसून येतात. एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्या, शेगडीवर ते पातेलं ठेवा, त्यानंतर त्याचं काही वेळ निरीक्षण करा, तुम्हाला त्या भांड्याच्या पृष्ठभागावरून तुम्हाला बुडबुडे येत असले तुम्हाला दिसून येतील आणि हे बुडबुडे नंतर वर येऊन नंतर हवेमध्ये मिसळतात. यालाच आपण काय म्हणतो, तर पाण्याचे उकळणे किंवा त्याचे पाण्याचे उत्कलन होत आहे असं आपण म्हणतो. साधारणपणे शुद्ध पाण्याचे समुद्रसपाटीला उत्कलन हे 100 अंश सेल्सिअस तापमानाला होत असते. हा पाण्याचा उत्कलनांक आहे. म्हणजे पाण्याचं वायूमध्ये रूपांतर किती साधारणतः किती अंश सेल्सिअसला होतं, तर 100 अंश सेल्सिअसला होत असतं आणि यालाच आपण पाण्याचा उत्कलनांक असं आपण म्हणतो. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. याच क्रियेला संगणन म्हणतात. की आपल्याला माहीत आहे जलचक्र, बरोबर आहे, पावसाचं पाणी कशा स्वरूपातून कुठे जातं कुठं येतं ते आपण जलचक्रामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तर इथं त्याच पद्धतीने इथं आपल्याला इथं दिसत आहे की पाण्याची वाफ थंड झाली की एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते आणि याच क्रियेला आपण काय म्हणतो, संगणन असे आपण म्हणतो. आणि हे संगणन केव्हा दिसून येतं किंवा केव्हा घडतं, तर 100 अंश डिग्री सेल्सिअसला पाण्याचे संगणन होत असतं. म्हणजेच काय, तर पाण्याचं उत्कलनांक आणि पाण्याचा संगणन बिंदू हा किती असतो, तर 100 अंश सेल्सिअस हा असतो. त्यानंतर करून पहा काय सांगितलेलं आहे. करून पाहायला तर एका चिंचूपात्रामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात तापमापे ठेवण्यास सांगितलेले आहे. आता चिंचूपात्राला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता द्या. पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता त्या पाण्यात थोडे मीठ किंवा साखर टाकून पुन्हा उत्कलन बिंदू कोणता आहे ते पहा. यावरून कोणता निष्कर्ष काढाल. ते आपल्याला सांगितलेलं आहे की एका चिंचूपात्रामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याला उष्णता द्यायला सुरुवात करायची आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्याचं तापमान आपल्याला इथं पाहायला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्या चिंचूपात्रामध्ये थोडंसं मीठ किंवा साखर टाकायला सांगितलेली आहे आणि त्यानंतर त्याचं आपल्याला तापमान घ्यायला सांगितलेलं आहे. तर ह्या क्रिया करत असताना आपल्याला एक लक्षात येईल की त्यामध्ये आपल्याला बदल झालेला आपल्याला तिथं दिसून येईल. आता पाण्याचं आपल्याला पाहायचं आहे की गोठणांक बिंदू किती असतो किंवा गोठण म्हणजे, तर पहा, फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते, म्हणजेच त्याचे तापमान हे कमी होत असतं. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजेच ते गोठू लागतं. ज्या तापमानावर हे सगळं घडत असतं त्याला पाण्याचा गोठणबिंदू असं म्हणत असतं. तर पहा, आपण काय करतो की फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी हे थंड होत जाते, म्हणजेच काय, त्याचं तापमान हे कमीत कमी होत जात असतं. त्यानंतर एका ठराविक तापमानावर पाणी आणखीन थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजेच काय, ते गोठू लागतं. आता आपण फ्रीजरमध्ये जर आपण थोडेसे भांड्यामध्ये पाणी जर घेऊन ठेवलं तर त्या पाण्याचं तापमान हे कमी होतं आणि त्यानंतर काही काळाने आपल्याला त्या पाण्याचा बर्फ झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्या तापमानावर हे सगळं घडण्याची प्रक्रिया सुरू होते त्याला पाण्याचा गोठणबिंदू असे म्हणतात. मग गोठणबिंदू किती आहे पाण्याचा, तर पदार्थाचे तापमान 0 अंश सेल्सिअस होऊन कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, फ्रीजरमधील हवेचे तापमान सुमारे -18 अंश सेल्सिअस असते. 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असले असते -अंश सेल्सिअसमध्ये सांगतात. तर 0पेक्षा जर कमी तापमान असेल तर ते आपण -अंश सेल्सिअसमध्ये आपण सांगत असतो.
त्यानंतर पहा, बर्फाला उष्णता मिळू लागली की तो वितळू लागतो, म्हणजेच त्याचे पुन्हा द्रवामध्ये रूपांतर होते. याला विलयन म्हणतात. तर बर्फाला उष्णता दिली असता तर जेव्हा वितळू लागतो, म्हणजेच त्याचे स्थायू अवस्था बदलून तो द्रव रूपात आला, तर यालाच विलयन असे म्हणतात. बर्फाचे विलयन हे किती अंश सेल्सिअसला होते, तर 0 अंश सेल्सिअसला होते. म्हणजेच पाण्याचा गोठण बिंदू आणि विलय बिंदू हा एकच असतो. जसे की आपण मगाशी बघितलं की पाण्याचा उत्कलन बिंदू आणि संगलन बिंदू हा किती आहे, 100 अंश सेल्सिअस आहे. तसाच पाण्याचा विलयन बिंदू आणि गोठण बिंदू हा किती आहे, 0 अंश सेल्सिअस आहे. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संगलन बिंदूही असतो. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो, तोच त्याचा विलय बिंदूही असतो. यावरून आपल्याला लक्षात येईल. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते, त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संगणन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो, त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. त्यानंतर आपल्याला पहा, अवस्थांतरांचे विविध प्रयोग. पॅराफिन वॅक्स म्हणजेच मेण वितळून मेणबत्त्या बनवतात. म्हणजे मेणबत्ती बनवण्यासाठी अगोदर त्याला काय करावं लागतं, त्याला उष्णता देऊन त्याचं द्रवामध्ये रूपांतर करावं लागतं. त्यानंतर मेणबत्ती बनवण्यासाठी एका विशिष्ट साच्यामध्ये त्या द्रव मेणाला वाटल्यानंतर त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. गोठलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होत असतो. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेट टेकवून ठेवण्यासाठी होतो. वाळू वितळून काच बनवली जाते. जे आपण काच पाहतो तर ती कशापासून बनलेली असते, ती वाळूपासून बनलेली असते. वाळूला उष्णता दिली असता तर वाळू वितळून त्यापासून ती काच बनवत असतात. सोने, चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जात असतात. अवजारे बनवण्यासाठी लोखंड आपल्याला हे वितळावं लागत असतं. म्हणजे एखाद्या पदार्थापासून लगेच त्याचा दुसरा पदार्थ होत नाही, तर त्याची आपल्याला ही अवस्था आपल्याला बदलावी लागते. त्यानंतर त्याला आपल्याला आपल्याला त्या वस्तूंचं अवस्थांतरण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि आपल्याला त्या वस्तू आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगामध्ये घेता येतात. त्यानंतर आपल्याला इथे एक करून पहा म्हणून सांगितलेलं आहे. काय करायचं आहे आपल्याला, एका बशीत थोडी वाळू घ्या, त्यात काही आयोडीनचे खडे ठेवा. बशी काय करायची आहे, त्यानंतर जे काही आपण मिश्रण केलेलं आहे वाळू आणि आयोडीनचं, ते मिश्रण काय करायचं आहे, एका बर्नरवर ठेवायचं आहे. हे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे, बरोबर आहे. तर बशीवर त्यानंतर काय करायचं आहे, काचेचे नरसाळे उलटे ठेवा, म्हणजे उलटं करून ठेवलेलं आहे. आणि त्याचं जे वरचं जे तोंड आहे ते कापसाच्या बोळ्यानं आपल्याला बंद करायला सांगितलेलं आहे. आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की त्याची मांडणी कशी केलेली आहे. तर बशीमध्ये वाळू आणि आयोडीन घेतलेलं आहे. बशीवर त्यानंतर नरसाळे जे आहे ते उलट्या पद्धतीने ठेवलेलं आहे आणि त्याचं तोंड कशानं बंद केलेलं आहे, तर कापसाच्या बोळ्यानं बंद केलेलं आहे. त्यानंतर या बशीला आपण स्पिरिटचा दिवा किंवा बर्नर याच्या सहाय्याने उष्णता द्यायला सुरुवात करायची आहे. काही काळ त्याला उष्णता दिल्यानंतर आपल्याला आयोडीनचे काय होते, काय झालेलं दिसून येते, याचं आपल्याला इथं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की कापसाच्या बोळापाशी तुम्हाला आयोडीनचे कण जमा झालेले आपल्याला तिथं दिसून येतील. म्हणजेच काय, तर तिथे संप्लवन ही प्रक्रिया तिथं घडून आलेली आहे. तर काय होतं आता संप्लवन म्हणजे नेमकं काय, तर काही पदार्थ जे असतात त्यांना आपण उष्णता दिली असतात, त्याचे रूपांतर द्रवामध्ये होत नाही, तर त्याचे रूपांतर थेट वायू अवस्थेमध्ये होतं. याच प्रक्रियेला आपण संप्लवन असं आपण म्हणतो. तर बघा, इथं उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायू रूपातील जे खडे होते ते वितळत नाही. त्यांचं रूपांतर थेट कशामध्ये होतं, तर वायू रूपामध्ये होतं. आयोडीनचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आढळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायू रूपात काचेला चिटकून राहतात.
म्हणजे उष्णता मिळून स्थायूरूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत त्यांचं अवस्थांतरण होत असतं. म्हणजेच काय तर स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतरण होणे याच अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. म्हणजे तिथं अवस्थांतरण तर झालेलं आहे, पण स्थायूचे रूपांतर वायूमध्ये झालेलं आहे का तर नाही. तर स्थायूरूप पदार्थाचं अवस्थांतर डायरेक्ट किंवा थेट कशामध्ये झालेलं आहे वायू अवस्थेमध्ये झालेलं आहे. तर अशी जी जेव्हा प्रक्रिया घडून येत असते तर त्या अवस्थांतरालाच आपण काय संप्लवन असं आपण म्हणतो. त्यानंतर पहा येथे आपल्याला खाली काही चित्र दिसत आहेत. काय सांगितलेलं आहे तिथं हे तुम्ही कसे ओळखाल. पाण्याचा ग्लास कसा ओळखाल तुम्ही, प्लास्टिकचा की स्टीलचा की काचेचा, कशावरून ओळखाल तर तो जर आपल्याला तो पारदर्शक दिसत असेल तर तो आपण सांगू शकतो की तो काचेचा आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता इथे चित्रामध्ये आपल्याला पाहिलं की आपण हा ग्लास जो आहे तो काचेचा आहे. हे आपण कशावरून लक्षात आलं की तो कशावरून काचेचा आहे तर तो पारदर्शक आहे. स्टील किंवा प्लास्टिक हे पदार्थ पारदर्शक नाहीत. बरोबर आहे. सळी लोखंडाची की ॲल्युमिनियमची हे आपल्याला तिथे स्पष्टपणे दिसत नाही. बरोबर आहे. त्यानंतर लाकडी खोलीचे दार लाकडी की काचेचे तर तिथं आपल्याला दिसत आहे की ते लाकडी दार आहे. बरोबर आहे. कारण काचेचे असते तर आपल्याला त्या दाराच्या पलीकडे दिसले असते, पण ते आपल्याला दिसत नाही. म्हणजेच काय ते काचेचं आहे का लाकडाचं आहे खोलीचे दार तर ते निश्चितपणे लाकडाचं बनलेलं आहे. पांढरी पूड मिठाची की खडूची तर हे आपल्याला नुसते पाहून ओळखता येणार नाही. त्यामध्ये आपल्याला रासायनिक प्रयोग करावे लागेल किंवा त्या आपल्याला हातातून स्पर्श केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की ती खडूची पूड आहे की मिठाची पूड आहे. तर वरील जे काही प्रश्न होते त्याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला त्यांच्या अंगी असलेले गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. म्हणजेच काय एखादा पदार्थ पारदर्शक आहे किंवा तो कठीणपणा आहे की त्याच्या अंगी जडपणा आहे का, ठराविक रंग आहे का, त्याच्यातून निघणारा आवाज असेल, पाण्यामध्ये विरघळणं असेल इत्यादी त्याच्यामध्ये असलेले जे काही गुणधर्म आहेत या गुणधर्माच्या अभ्यासाने आपल्याला विविध पदार्थ हे ओळखता येत असतात. त्याचप्रमाणे गुणधर्माप्रमाणे ते आपल्याला वापरता देखील येत असतात. तर यापुढे आपल्याला याच पदार्थाच्या गुणधर्माची आपल्याला सविस्तर माहिती पाहायची आहे. आता पहा पदार्थाचे आपल्याला गुणधर्म आपल्याला पदार्थाच्या गुणधर्माचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. करून पहा काय सांगितलेलं येत आहे आपल्याला. खडू, वीट, तुरटी, काच, राजगिऱ्याची वडी अशा काही पदार्थावर पुरेसा दाब दिले असता काय दिसून येतं तर पहा आता खडूचं किंवा वीट असेल. बरोबर आहे. या पदार्थावर आपण दाब दिला असता काय होतं तर त्यांचे लहान लहान तुकड्यात किंवा कणामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय हे पदार्थ कसे असतात ठिसूळ असतात. म्हणजेच काय एक ठिसूळ असतात तिथं आपल्या चित्रामध्ये दिसत आहे. खडू तुटलेला आहे त्यानंतर त्या थोडं दाबल्यानंतर त्याचे छोटे छोटे कण आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय तो पदार्थ कसा आहे ठिसूळ आहे. म्हणजे त्या पदार्थाच्या अंगी असलेला जो काही ठिसूळपणा आहे तो त्या पदार्थाचा काय आहे गुणधर्म आहे. तर याच गुणधर्माला आपण काय म्हणतो ठिसूळपणा असं आपण म्हणतो. त्यानंतर पदार्थाचा पुढला गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. एक लोखंडी खिळा घ्या, तो पुठ्ठ्यावर चिखलाचा गोळा व लाकडाचा तुकडा यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करा. काय होईल एक लोखंडाचा खिळा घ्यायचा आहे आणि तो पुठ्ठ्यावर मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर चिखलाच्या गोळ्यावर मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर लाकडाच्या तुकड्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे करून पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की तो जो खिळा आहे तो चिखलाच्या गोळ्यामध्ये तो सहजपणे घुसतो, पण लाकडाच्या तुकड्यामध्ये तो सहजपणे घुसणार नाही. तर पुठ्ठ्यात थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपल्याला आतमध्ये तो घुसलेला दिसून येईल.
म्हणजेच काय, तर हे कशावरून का झालेलं आहे, तर एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा आपल्याला कठीणपणा ठरवता येतो. म्हणजेच काय, कठीणपणा हा देखील एक पदार्थाचा गुणधर्म आहे. आता कुठल्या पदार्थामध्ये कठीणपणा कमी असतो, कुठल्या पदार्थामध्ये जास्त असतो, म्हणजे त्यामध्ये घुसणाऱ्या पदार्थास तो किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा आपल्याला कठीणपणा हा ठरवता येत असतो. त्यानंतर पहा, पुढला आपल्याला गुणधर्म पाहायचा आहे. एक रबर बँड ताणून सोडून द्या किंवा स्पंजवर दाब देऊन सोडून द्या. काय दिसून येतं, तर रबर बँड दाबून सोडून दिल्यानंतर किंवा स्पंज जे आहे हे दाबून सोडून दिल्यानंतर ते नंतर मूळ स्थितीमध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, तर काही पदार्थावर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ नंतर आपल्याला मूळ स्थितीमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच याच गुणधर्माला काय म्हणायचं, तर स्थितिस्थापकता असे म्हणतात. तर एखाद्या पदार्थाला आपण दाब दिला असता तर नंतर काही वेळाने तो पदार्थ मूळ जर स्थितीमध्ये परत येत असेल तर त्या पदार्थामध्ये आपल्याला कुठला गुणधर्म आहे असं सांगता येईल, तर स्थितिस्थापकता याच गुणधर्माला असे म्हणले जातात. त्यानंतर पहा, इथे चित्र दिसत आहे. चित्रामध्ये पहा, वहीच्या आकाराचा पत्रा तिरका धरून त्यावर पाणी, मध, डिंग म्हणजे गोंद याचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाक. ते कसे वाहतात. आता पहा, सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे. पाणी पटकन आपल्याला खाली दिसून येत आहे, बरोबर आहे. त्यानंतर मध खाली येण्याचा जो वेग आहे तो थोडासा पाण्यापेक्षा कमी आहे आणि त्यापेक्षा कमी जो वेग आहे तो किंवा डिंग जो आहे त्याचा वेग फारच कमी आहे. म्हणजे एखादा द्रव पदार्थ उतारावरून वाहताना तो कशा पद्धतीने वाहतो किंवा उतारावरून सहजपणे वाहतो यावरून त्याची प्रवाहिता आपल्याला सांगता येते. कोणाची प्रवाहिता कमी आहे, कोणाची प्रवाहिता जास्त आहे, बरोबर आहे. तर म्हणजेच प्रवाहिता हा काय आहे, तर त्या पदार्थाचा गुणधर्म आहे. पाण्याची प्रवाहिता ही जास्त आहे, पाण्यापेक्षा मधाची प्रवाहिता ही कमी आहे आणि मधापेक्षा डिंक म्हणजेच गोंद याची प्रवाहिता ही कमी आहे. हे आपल्याला याच्यावरून सांगता येईल. म्हणजेच काय, तर ही स्थितिस्थापकता, प्रवाहिता, कठीणपणा, ठिसूळपणा हे पदार्थाचे काय आहे, तर गुणधर्म आहेत. त्यानंतर आपल्याला आणखी पुढला गुणधर्म अभ्यासाचा आहे. काय सांगितलेलं आहे पाहायचं, तर समान आकाराचे पण एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे तराजूत तोलले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते, तर जास्त कसे भरते पहा. तर समान आकाराचे एक लाकडी एक ठोकळा घ्यायचा आहे आणि लोखंडी आकाराचा एक ठोकळा घ्यायचा आहे आणि त्या दोघांचंही तराजूमध्ये त्याचं वजन तोलायचं आहे. तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते, कमी भरते का अधिक भरते, कसे भरते, तर हे अधिक भरते. तर समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थाच्या वस्तुमानावर त्याची घनता ठरते. हा फरक पदार्थाची घनता या गुणधर्मावरून दिसून येतो. समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड आणि कमी घनता असलेले पदार्थ हे हलके असतात, हे आपल्याला यावरून सांगता येईल. त्यानंतर आपल्याला पहा, काय सांगितलेलं आहे की एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू, साखर टाकून विरघळण्यास सांगितलेली आहे. आता हीच कृती पाण्याऐवजी रॉकेलमध्ये करायला सांगितलेली आहे. म्हणजेच काय, एका ग्लासमध्ये सुरुवातीला पाणी घ्यायचं, त्यामध्ये मीठ, बारीक वाळू, साखर टाकून त्याला चमच्याने ढवळायचं आहे. आता हीच कृती पाणी घेण्याच्या ऐवजी रॉकेल घेऊन त्यामध्ये मीठ, बारीक वाळू आणि साखर टाकून विरघळण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ह्या दोन्ही क्रियामध्ये आपल्याला काय बदल दिसून येतो किंवा काय दिसून येतं, तर काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रवात विरघळतात, एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रवात विरघळत नसेल तर तो त्या स्थायू द्रवात अविद्राव्य आहे असे आपण म्हणतो. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ पाहायचं पहा, मीठ पाण्यात विद्राव्य आहे, म्हणजे मीठ पाण्यामध्ये विरघळतं, पण रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे. मीठ रॉकेलमध्ये विरघळत नाही. अविद्राव्य म्हणजे काय, विरघळत नाही.
पाण्यात विरघळणारे पदार्थ वापरून बनवलेली अनेक प्रकारची पेये आपल्याला माहिती आहेत. उदाहरणार्थ सरबत असेल, पाण्यात सरबत बनवतो आपण, त्यामध्ये साखर टाकतो, बरोबर आहे. चहा बनवताना आपण दुधामध्ये साखर टाकतो. तर असे काही पदार्थ आहेत, जी काही पेये आहेत, याची आपल्याला माहिती आहे की पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो, विद्राव्यता असं म्हणतो. तर इथं आपल्याला पदार्थाचा आणखीन गुणधर्म सांगितलेले आहेत, जो की विद्राव्यता. म्हणजे एखादा पदार्थ जर पाण्यामध्ये विरघळत असेल तर तो पाण्यामध्ये विद्राव्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला बाजूच्या चित्रामध्ये पहा काय दिसत आहे. तर आपल्याला काचेच्या खिडकीमधून आपल्याला ती पलीकडला आपल्याला आकाशामध्ये रात्रीच्या वेळी असलेला तो चंद्र तिथं दिसून येत आहे. म्हणजेच काय, तर ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू सहजपणे दिसून येते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असं पण म्हणतो. प्रत्येक काचेच्या ह्याच्यामधून प्रत्येक काच हा पारदर्शक आहे असं सांगता येत नाही. आता खिडकीचे काही असे काचेचे प्रकार आहेत, बरोबर आहे. तर त्यामधून आपल्याला सहजपणे पलीकडे दिसत नाही, अर्ध दिसू शकतं, त्याला आपण अर्ध पारदर्शक असं आपण म्हणू शकतो. दिसतच नाही त्याला आपण अपारदर्शक असं म्हणू शकतो. जेव्हा दिसू शकतं त्याला आपण पारदर्शक पदार्थ असं किंवा पारदर्शक आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या पदार्थाचा हा देखील एक गुणधर्म आहे, त्यालाच आपण पारदर्शकता असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ पहा, काच, काही प्रकारचे प्लॅस्टिक जे आहे त्यामध्ये देखील आपल्याला एखादी वस्तू पलीकडची आपल्याला दिसून येते. स्वच्छ पाणी व हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. त्यानंतर सांगा पाहूमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. चित्र 5.14 मध्ये दाखवलेल्या वस्तू कोणत्या पदार्थाच्या बनवल्या आहेत ते ओळखा. या पदार्थाच्या गटाला काय म्हणतात. चित्रामध्ये दिसत आहेत की ज्या काही वस्तू दिसत आहेत त्या धातूपासून बनलेल्या आहेत, हे आपल्याला तिथं दिसून येत आहे. आता धातू तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम अशा पदार्थांना धातू असे म्हणतात. धातू खनिज स्वरूपात आपल्याला भूगर्भात सापडतात, म्हणजे जमिनीमध्ये सापडतात. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. म्हणजे जसं आपल्याला सोन्याला चकाकी दिसून येते तसं शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला भूगर्भामध्ये सापडत नाही, तर ते अशुद्ध स्वरूपामध्ये असतं. त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून हे आपल्याला धातू मिळवावे लागतात. दैनंदिन जीवनात धातूचे महत्त्वाचे विविध उपयोग आहेत. धातूमध्ये काही समान गुणधर्म आढळतात, त्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता आपल्याला धातूच्या गुणधर्माचा अभ्यास करायचा आहे की धातूमध्ये कोणते कोणते गुणधर्म असतात आपल्याला क्रमाने आपल्याला पाहायचं आहे. आता इथं आपल्याला काय करून पाहायला सांगितलेलं आहे, तर एक तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या, त्यावर हातोडीने मारत राहा. काय दिसते, तर त्यावर हातोडीने मारत राहिले असता काही वेळानंतर तार एक चपटी होते, म्हणजे त्याचा पत्रा होतो. म्हणजेच काय, धातूचे असे ठोकून पत्रे तयार करता येतात आणि याच गुणधर्माला आपण काय म्हणतो, वर्धनीयता असे म्हणतो. म्हणजेच इथं तांब्याचा किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा जर तुकडा किंवा लहान खिळा जर घेतला आणि त्याला जर आपण हातोडीने सारखं त्याच्यावर मारून जर मारत राहिलो तर काही वेळानंतर आपल्याला ती तार चपटी झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा पत्रा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच धातूचे असे ठोकून पत्रे आपल्याला तयार करता येतात आणि याच गुणधर्माला आपण वर्धनीयता असे आपण म्हणत असतो. त्यानंतर पहा, निरीक्षण करा व चर्चा करा. लोहाराच्या दुकानात गरम झालेले लोखंड ठोकून बारीक केले जाते, त्याचे निरीक्षण करायला सांगितलेले आहे. घणाने घाव घालून ते लांब होतात. लोखंडीची सळी सतत फिरवत तिच्यावर घणाने घाव घातल्याने ती लांब होते. ती खेचून तार काढतात. धातूने खेचून त्याच्या तारा करता येतात, त्याला धातूची तन्यता म्हणतात. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनियम या धातूच्या तारा काढल्या जातात. पहा, आपण अनेक वेळेला बघतो की तांब्याची तार असते, सोन्याची तार असते, चांदीची तार असते. ते कसे केलं जातं, तर उदाहरणादाखल आपल्याला एक लोहाराच्या दुकानातलं आपल्याला निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. लोहार काय करतो, लोखंड गरम करून त्यानंतर घणाने घाव घालतो आणि तो पदार्थ लांब करतो.
लोखंडीची सळी तो सतत फिरवत असतो, त्यावर तो गण्याने गाव घालत असतो आणि ती गाव घातल्याने ती लांब होते. त्यानंतर तो त्याच सळीला तो खेचून त्यामधून तो तार तयार करतो. म्हणजेच काय, तर धातूनं खेचून त्यांच्या तारा ज्या आहेत त्या तयार करता येतात आणि ही तारा तयार करता येत असल्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करता येतो. तर धातूंना खेचून त्यांच्या तारा तयार करता येतात, त्याला धातूची तन्यता असे म्हणतात. तर ही देखील धातूमध्ये असलेला हा एक देखील गुणधर्म आहे. आता इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेले आहेत सांगा पाहूमध्ये. काय प्रश्न विचारलेला आहे पहा. भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लास्टिकचे का असतात? आता आपल्या घरामध्ये बोर्डाचे निरीक्षण करा. ते विजेचे बोर्ड जे आहेत लाकडी किंवा प्लास्टिकचे आपल्याला असलेले दिसून येतात. का असतात? कारण लाकूड किंवा प्लास्टिक यामध्ये विद्युत वाहकता नसते, म्हणजे ते वीज वाहून नेत नसतात. त्यामुळे आपल्याला शॉक लागू नये, करंट लागू नये म्हणून भिंतीवर लावलेले विजेचे जे बोर्ड असतात तर ते लाकडाचे किंवा प्लास्टिकचे असतात. त्याचप्रमाणे नंबर 2, कुकरची मूठ प्लास्टिकची का असते? आता आपल्याला माहीत आहे की कुकर आपण आपल्या घरामध्ये पाहतो की कुकर गरम झाल्यानंतर आपण ते कुकर त्याच्या मुठीला धरून आपण खाली उतरवत असतो. तर कुकर हे मुळामध्ये कशापासून बनलेलं असतं? तर हिंडेलियम या मिश्र धातूपासून हे कुकर बनलेलं असतं. त्याला जर आपण उष्णता द्यायला सुरू केली असता कुकर हे तापतं आणि कुकरचं काम झाल्यानंतर जेव्हा आपण पटकन उचलून खाली ठेवायला जातो तर तो आपल्याला पोळू शकतो. असं होऊ नये म्हणून त्याची मूठ जी असते ही प्लास्टिकची असते. आणि प्लास्टिकचीच का असते? कारण प्लास्टिक हे उष्णता वाहक नसते. उष्णता वाहक नसल्यामुळे तो पदार्थ मूठ जी आहे ती गरम होत नाही आणि आपल्याला ती भाजत नाही किंवा पोळत नाही. म्हणून कुकरची मूठ जी आहे ही प्लास्टिकची असते. धातूमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. आता प्रत्येक धातू हा विजेचा वाहक असतो. त्याचप्रमाणे कुठल्या धातूमधून वीज ही कमी प्रमाणामध्ये वाहून नेली जाते, कुठल्या याच्यामध्ये जास्त वाहून नेली जाते, पण यामधून वीज ही वाहून नेली जाते. तर याच गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर काही वेळा तो तुकडा गरम होतो, म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात. याला उष्णता वाहकता असे म्हणतात. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर तो गरम होतो. तो गरम झालेला तो दिसून येतो. म्हणजेच काय, तर धातू उष्णतेचे वहन करतात. यालाच आपण उष्णता वाहकता असं आपण म्हणतो. यानंतर करून पहामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तंबोरा, विणा किंवा इतर वाद्याची तार छेडा, घंटा वाजवा, स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा, लाकडी टेबल, दगडी फरशी यावर काठीने मारा. दोन्ही आवाजामधील फरक लक्षात घ्या. जर धातूचा आवाज खणखणीत आला किंवा धातूचा आवाज झाला तर तो खणखणीत झालेला आपल्याला ऐकू येतो. यालाच धातूचे काय म्हणतात? नादमयता असे म्हणतात. म्हणजे धातूवर एखाद्या पदार्थाने जर आपण आघात केला किंवा त्याला आपण मारलं तर त्यातून जो आवाज येतो त्यालाच धातूची नादमयता असे म्हणतात. आपल्याला चित्रामध्ये इथं वस्तू दाखवलेल्या आहेत. तर त्यावर आपण त्याची तंबोरा असेल, त्याची तार छेडली असेल, घंटा असेल, त्यावर आघात मारला असेल, स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारले असतात, लाकडी टेबल, दगडी फरशीवर आपण मारले असतात. आपल्याला त्यामधून एक विशिष्ट असा आवाज येतो आणि जो आवाज येतो त्यालाच आपण धातूची नादमयता असं आपण म्हणतो. तर आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की हे नेहमी लक्षात ठेवा. पावसाळ्यात किंवा इतर वेळी परिसरामध्ये उघड्या पडलेल्या वीज वाहक तारा किंवा धातू यांना हात लावू नका. पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळी कधीही आपल्याला रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या लाईटच्या खांबावरील तारा जर आपल्याला खाली लोंबताना दिसत असतील किंवा खाली पडलेल्या दिसल्या असतील तर त्याला आपण कधीच स्पर्श करायचा नाही, कारण त्यामध्ये विजेचा प्रवाह
असू शकतो. घरामधील विजेच्या दिव्यांची अथवा विविध उपकरणांची बटणे आवश्यकता नसेल तेव्हा बंद ठेवा. उदाहरणार्थ टी व्ही रिमोट कंट्रोलने बंद केला तर मुख्य बटनापासून सुद्धा बंद करा. त्यामुळे विजेची बचत होते व संभाव्य धोकेही टाळता येतात. तर घरामधील आपल्याला ज्या उपकरणाची गरज नसेल त्यावेळी त्या आपण आवश्यकपणे आपण ती निश्चितपणे आपण ती बंद केली पाहिजे. त्यामुळे विजेची बचत होते आणि आपल्याला संभाव्य धोकाही आपल्याला टाळता येऊ शकतो. अनेक वेळेला आपण रिमोटने टी व्ही बंद करतो पण मेन स्विचपासून आपण ते बंद करत नाही, तर आपण त्याचा मेन स्विच देखील आपण ऑफ केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला होणारा संभाव्य धोका देखील आपल्याला टाळता येतो. नंबर 3, ठराविक काळानंतर घरातील वीज जोडणी म्हणजे जी वायरिंग असते ती मोठ्यानं तपासण्यास सांगा. म्हणजे आपल्या घरामध्ये जी वायरिंग केलेली आहे, आपण आता वायरिंग केल्यानंतर आपण त्याकडे आपण लक्ष देत नाही, तर ठराविक काळानंतर आपण त्याचं निरीक्षण करण्यासाठी घरातील आपल्या मोठ्या व्यक्तींना आपणास सांगायचं आहे, तपासण्यास सांगायचं आहे. तर या पाठामधून आपण काय शिकलो, तर स्थायू, द्रव, वायू या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. पदार्थ किती गरम अथवा थंड आहे म्हणजेच पदार्थाचे तापमानाने मोजता येते. पदार्थाच्या अवस्थांतरासाठी उष्णता कारणीभूत असते. घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहीता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्व हे पदार्थाचे विविध गुणधर्म आहेत. हे आपण पाठामध्ये शिकलो आहोत. धातू हा पदार्थाचा एक वेगळा गट आहे. धातूचे वर्धनीयता, तन्यता, उष्णतावाहकता, विद्युतवाहकता, नादमयता तसेच विशिष्ट रंग व चकाकी असे गुणधर्म आहेत. हे आपण या पाठामधून शिकलेलो आहोत. तर आपल्याला खाली आणखी चौफेरमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर विज्ञान सतत बदलत आहे, बरोबर आहे. नवीन रोज संशोधन होत आहे, नवीन रोज शोध लागत आहेत. तर आपल्याला त्याबद्दल माहिती असते का नसते, यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर जे काही राज्य देश पातळीवर किंवा जागतिक स्तरावर संशोधनाचं कार्य चालत आहे तर ते आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. म्हणून आपण नेहमी रोज वर्तमानपत्र आपण वाचले पाहिजे. वर्तमानपत्रांनाच आपण मित्र बनवले पाहिजे. दररोज आपण वर्तमानपत्राचं वाचन केलं पाहिजे. त्यातील एका विशिष्ट पानावर आपल्याला विज्ञान वार्ता किंवा विज्ञानाशी संबंधित माहिती येत असते, त्याचं आपण वाचन केलं पाहिजे, त्याचा आपण संग्रह केला पाहिजे आणि सर्वांशी त्याची आपण चर्चा केली पाहिजे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जर माहीत असेल तर ते आपण निश्चितपणे ती दुसऱ्यांच्या उपयोगी कशी येईल किंवा त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान दुसऱ्याला आपण दिलं पाहिजे. यानंतर आपल्याला या पाठाचा स्वाध्याय आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे.